नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, शासनाने जे मतदान याद्या आहेत, त्या मतदान याद्या अद्ययावत करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. ते याद्या या ठिकाणी अपडेट करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला SIR म्हणून एक फॉर्म या ठिकाणी भरून द्यावा लागतो. जर तुम्ही हा SIR फॉर्म या ठिकाणी भरून दिला नाही, तर तुम्हाला तुमचे जे येणाऱ्या काळामध्ये तुमचे जे यादीतील नाव आहे, ते नाव या ठिकाणी बाद केले जाईल. कारण शासनाने या ठिकाणी असं समजलं जाईल की तुम्ही या ठिकाणी हयात नाहीयेत किंवा या ठिकाणी तुम्ही डेथ झालेला आहेत, म्हणून तुमचं या ठिकाणी नाव या ठिकाणी अद्ययावत झालेलं नसल्यामुळे तुमचं या ठिकाणी नाव या ठिकाणी यादीमधून बाद केलं जाईल आणि तुम्हाला जो मतदानाचा अधिकार आहे तो सुद्धा या ठिकाणी बाद होऊन जाईल. तर लवकरात लवकर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे, SIR चा जो फॉर्म आहे, तो फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन भरून घ्यायचा आहे. ऑनलाईन भरायचा आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन सुद्धा भरता येणार आहे. ऑफलाईन तुमच्या गावामध्ये जो BLO, शासनाकडून BLO जो व्यक्ती आहे तो या ठिकाणी येतो, तो फॉर्म तुमचे भरून या ठिकाणी घेतो. तुम्ही ऑनलाईन सुद्धा घर बसल्या तुम्ही मोबाईल मधून तुमच्या फॉर्म या ठिकाणी भरू शकता. आता मोबाईल मधून भरू शकता किंवा तुमच्या कॉम्प्युटर मधून सुद्धा या ठिकाणी भरू शकता. त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा, आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, त्यांचा 2002च्या यादीमध्ये जर नाव असेल तर ते नाव कसं शोधायचंय त्याचा रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तुमच्या मतदार यादीशी जोडण्यासाठी. जर तुमचं नाव या ठिकाणी 2002च्या यादीमध्ये जर नसेल तर तुमच्या घरातील व्यक्तीचं नाव तो यादीमध्ये असणं आवश्यक आहे. आता ते कसं शोधायचं ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑनलाईन फॉर्म SIR चा फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओ वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपल्याला यायचंय प्ले स्टोअरवरती आल्याच्या नंतर आपल्याला जे वोटरचं जे ऍप्लिकेशन आहे ECINET हे ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करायचे. हे ऍप्लिकेशन आपल्याला लागणार आहे SIR चा फॉर्म भरण्यासाठी. हे ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचंय. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्याच्या नंतर या ऍप्लिकेशनला आपल्याला या ठिकाणी ओपन करायचंय. बघा, ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतात. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, सर्च युअर नेम इन लास्ट SIR, सबमिट कंप्लेंट, ट्रॅक युअर ऍप्लिकेशन. भरपूर या ठिकाणी तुम्ही तुमचं वोटर ID सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर आपल्याला आज बघायचं आहे SIR चा फॉर्म आपण ऑनलाईन कशा पद्धतीने भरू शकतो. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी सिम्बॉल दिसतोय, माणसाचा या ठिकाणी सिम्बॉल दिसतोय. तर यावरती आपल्याला जायचंय. आपलं अकाउंट पहिल्यांदा प्रथमतः या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय. या ठिकाणी लॉग इन करून घेतल्याच्या नंतरच आपल्याला पुढील जे काय आहे फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे. तर या ठिकाणी आपण जर नवीन असाल तर या ठिकाणी न्यू युजरवरती क्लिक करा. न्यू युजरवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी सेंड OTP बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर होऊन जाईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा तोच मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली सेंड OTP बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून सेंड OTP बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. या बॉक्समध्ये आपल्याला OTP टाकून घ्यायचा आहे. व बॉक्समध्ये OTP टाकल्याच्या नंतर खाली लॉग इन बटनावरती आपल्याला खाली क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला SIR चा फॉर्म भरण्यासाठी 1 नंबरचं जे ऑप्शन आहे, तुम्हाला या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन दिसत असेल, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म. या वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती आपल्याला जायचंय, त्यावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा आपल्याला ऑप्शन दिसतात. 1 नंबरचं जे ऑप्शन आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2026 फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन, हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचंय. प्रथमतः या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन हे तुम्ही फॉर्म या ठिकाणी तुमचं नवीन वोटर ID सुद्धा काढू शकता. तुम्हाला काही माहिती डिलीट करायची असेल डिलीट करू शकता आणि काही करेक्शन करायचं असेल तर फॉर्म नंबर 8 या ठिकाणी भरू शकता. तर आपल्याला फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन यावरती जायचंय. आपल्याला SIR चा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. तर यावरती क्लिक करायचंय.
बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला स्टेट या ठिकाणी आपलं निवडायचं आहे. या ठिकाणी आपलं स्टेट निवडल्यानंतर महाराष्ट्र राज्य जे आहे आपलं स्टेट या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला जो वोटर आय डी नंबर आहे तो वोटर आय डी नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. वोटर आय डी नंबर टाकल्याच्या नंतर खाली सबमिट बटनावरती खाली आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं नाव या ठिकाणी आलेलं असेल, माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल. तुमच्या वोटर आय डीवरती जी माहिती आहे ती या ठिकाणी दाखवली जाईल. तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमचा वोटर आय डी नंबर या ठिकाणी दाखवला जाईल, तुमचा जो सिरियल नंबर आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर तुमचा जो पार्ट नंबर आहे तो पार्ट नंबर या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर या ठिकाणी आपला जो PC नंबर आहे ACPC नंबर या ठिकाणी दाखवला जाईल, म्हणजे आपल्या तालुक्याचा कोड या ठिकाणी दाखवला जाईल आणि आपलं राज्य या ठिकाणी दाखवलं जाईल. खाली आपलं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. तुम्हाला स्क्रोल करून थोडंसं खाली यायचं आहे. या ठिकाणी आपला जो चालू मोबाईल नंबर आहे सध्या तो चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे जो करंटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये चालू नंबर असेल तो चालू नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही OTP व्हेरीफाय केल्याच्या नंतर थोडं स्क्रोल करून खाली यायचं आहे. स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर आपल्याला कॅटेगरी या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा या ठिकाणी 1 नंबरची जी कॅटेगरी आहे माय पॅरेंट्स नेम, फादर, मदर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, एक्झिस्ट इन द इलेक्ट्रल रोल SIR 2002, 2003, 2005. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपले जर नाव या ठिकाणी 2002च्या यादीमध्ये जर नसेल तर आपल्याला आपल्या घरातील आपले वडील असतील, आई असेल किंवा आजोबा आजी असेल यांचं जे नाव आहे 2002च्या यादीमध्ये या ठिकाणी आपल्याला असेल तर आपल्याला या ठिकाणी 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली बघा 1 नंबरचा ऑप्शन जो आहे तो आपल्याला व्हिजिबल राहणार नाही, कारण आपलं जे नाव आहे ते 2002च्या यादीमध्ये नाही आहे, म्हणून आपलं नाव या ठिकाणी त्या ठिकाणी व्हिजिबल राहणार नाही आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी आपल्यासाठी आहे. त्यानंतर खाली बघा 3 नंबरचं ऑप्शन दिले माय पॅरेंट्स नेम, फादर, मदर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, एक्झिस्ट इन इलेक्ट्रल रोल ऑफ SIR 2025-26. तर या ठिकाणी सांगितलं बघा, जर 2002च्या यादीमध्ये जर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचं नाव जर नसेल, ग्रँडफादर, मदर म्हणजे तुमचे आजोबा आजी किंवा आई वडील यांचे नाव जर नसेल 2002, 2003, 2005च्या यादीमध्ये, तर 2025 आणि 26मध्ये त्यांचं जर नाव यादीमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर बघा खाली विचार ठिकाणी सांगितलंय नायदर माय नेम ऑर माय पॅरेंट्स नेम एक्झिस्ट इन द इलेक्ट्रल, म्हणजे जर इलेक्ट्रल रोलमध्ये म्हणजे SIR पाठीमागची जी SIRची यादी त्याच्यामध्ये तुमचं नाव किंवा तुमच्या आजोबा आजी वडिलांचं नाव जर नसेल तर या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तर माझं घरातील आई वडिलांचं जर नाव आहे ते 2002च्या यादीमध्ये आहे तर मी या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन निवडतोय. या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी निवडतोय. तुम्ही जे ऑप्शन तुम्हाला यापैकी असेल तुम्ही ते या ठिकाणी निवडू शकता. तर या ठिकाणी थोडं स्क्रोल करून खाली यायचं. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांची माहिती जी भरायची 2002च्या यादीमध्ये तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीचं नाव आहे ते नाव या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. तर या ठिकाणी स्टेट या ठिकाणी निवडायचं आहे. स्टेट जे आहे आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी राहणार आहे. तर या ठिकाणी बघा असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी, तर या ठिकाणी आपल्या तालुक्याचं आणि जे नाव असेल तो तालुक्याचा कोड जो असेल तो कोड या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. आपल्या तालुक्याचा कोड जो आहे तो आपल्या मतदान कार्डावरती पाठीमागून दिलेला आहे, त्यामुळे तो कोड या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पोलिंग स्टेशन अँड नेम या ठिकाणी मी सिलेक्ट करतोय. बघा या ठिकाणी सांगितलंय तुमचं पोलिंग स्टेशन जे आहे 2002मध्ये तुमच्या आई वडिलांचं जे पोलिंग स्टेशन होतं ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्या गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या आजी आजोबा आई वडिलांना विचारून घ्या की तुम्ही 2002मध्ये कोणत्या ठिकाणी तुम्ही वोटिंग करण्यासाठी जात होता, तर ते या गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. खाली विचारले बघा पार्ट सिरियल नंबर. आता हा पार्ट जो सिरियल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी आजी आजोबा किंवा आई वडिलांची जर तुम्ही माहिती भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला त्यांचा पार्ट नंबर सिरियल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आता हा पार्ट नंबर सिरियल नंबर तुम्हाला कुठे मिळेल तर मी ते तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. बघा या ठिकाणी आपल्याला गुगलवरती यायचं. गुगलवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला voter.esic.gov.in 2002 असं या ठिकाणी सर्च करायचं आहे. या ठिकाणी
या ठिकाणी इलेक्ट्रल रोलची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट आहे ती या ठिकाणी ओपन होऊन जाईल. या ठिकाणी ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपल्याला ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. सर्च युअर नेम इन लास्ट ESIR. बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे 2 नंबरचं, सर्च युअर नेम इन लास्ट SIR. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी ओके करायचं आहे. तर या ठिकाणी बघा सर्च बाय इलेक्टर डिटेल. तर या ठिकाणी बघा आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी वरती ऑप्शन दिसत असतील तर या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सर्च इन लास्ट ESIR रोल. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपलं स्टेट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, जे आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी राहणार आहे. मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतो. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा खाली आपल्याला डिस्ट्रिक्ट विचारलाय. डिस्ट्रिक्ट जो आहे आपला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो डिस्ट्रिक्ट जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुमचा तालुका जो आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या जे आजी आजोबा होते ते मतदान करण्यासाठी कोणत्या गावाच्या ठिकाणी जात होते ते गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 2002 मध्ये तुमचे आजी आजोबा आई वडील जे असतील ज्यांची कोणची माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू इच्छित आहे ते या ठिकाणी वोटिंग करण्यासाठी कुठे जात होते ते गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तींना या ठिकाणी विचारून घेऊ शकता. या ठिकाणी सर्च तुम्ही या ठिकाणी माहिती भरल्याच्या नंतर या ठिकाणी व्ह्यू बटन या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी व्ह्यू बटनावरती आपल्याला या ठिकाणी खाली क्लिक करायचं आहे. बघा व्ह्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 2002 ची जी यादी ती यादी या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव सर्व तालुका जिल्हा या ठिकाणी दाखवला जाईल. या ठिकाणी 2002 विशेष सखोल या ठिकाणी तुम्ही सर्व डिटेल या ठिकाणी भरू शकता. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी खाली जर स्क्रोल करून आले तर तुमचे नाव या ठिकाणी दिले जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला जो अनुक्रमांक दिलेला आहे एक लक्षात ठेवा, तुमचा जे या ठिकाणी जो अनुक्रमांक आहे तोच अनुक्रमांक तुमचा या ठिकाणी सिरियल नंबर या ठिकाणी राहणार आहे. तुम्ही तो सिरियल नंबर या ठिकाणी तुमचा जो 1 नंबरचा जो नंबर आहे तोच तुमचा सिरियल नंबर या ठिकाणी राहणार आहे. तुमचं नाव या ठिकाणी बघायचं आहे आणि तुमच्या नावाच्या समोरचा जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. तुमचा सिरियल नंबर या ठिकाणी किती आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा घरच्यांची सिरियल नंबर या ठिकाणी शोधू शकता. तर तो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी बघा मी माझ्या घरच्यांचा सिरियल नंबर या ठिकाणी शोधला आहे. तो सिरियल नंबर मी या ठिकाणी टाकतोय. सिरियल नंबर मी टाकल्याच्या नंतर खाली कोणाचा मी या ठिकाणी सिरियल नंबर शोधलेला आहे, फादर आहे, वडील आहे, आई आहे किंवा आजी आजोबा यांचा जो कोणाचा शोधला आहे तो ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर मी या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली डिटेल आपल्याला या ठिकाणी ओपन होणार आहे. त्यांचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल, त्यांचं रिलेटिव्ह नेम या ठिकाणी दाखवलं जाईल, त्यानंतर रिलेशन टाईप या ठिकाणी दाखवलं जाईल. तर या ठिकाणी माय रिलेटिव्ह एक्झिस्टिंग इलेक्टोरल 2002 ॲज पर अबाव डिटेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि खाली जर या ठिकाणी तुमचं बरोबर असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर नसेल तर या ठिकाणी तुमचा जो पार्ट नंबर आहे, पार्ट सिरियल नंबर तो या ठिकाणी चुकला आहे तर तो या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघून या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्च करून तुमची या ठिकाणी डिटेल येऊन जाईल. तर या ठिकाणी कंटिन्यू बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व माहिती त्यांची ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल. मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर खाली तुम्ही बघा या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी विचारले तर आपली जी डेट ऑफ बर्थ आहे, तुमची स्वतःची जी डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो ऑप्शनल आहे, तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा नाही टाकला तरी या ठिकाणी चालेल. त्यानंतर खाली बघा तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचे फादर लिगल गार्डियन नेम या ठिकाणी तुमच्या वडिलांचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. बघा फादरचं नेम ठिकाणी टाकल्याच्या नंतर त्यांचा जो वोटर आय डी नंबर आहे तो वोटर आय डी नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जर तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता, अन्यथा या ठिकाणी ते ऑप्शनल आहे.
बघा या ठिकाणी तुम्ही तुमची डिटेल माहिती या ठिकाणी भरल्याच्या नंतर या ठिकाणी मदर नेम या ठिकाणी तुम्हाला विचारले, तर मदर नेम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आईचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आईचा जो मोबाईल नंबर आहे आईचा जो वोटर आय डी नंबर आहे तो वोटर आय डी नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी तुमच्या जर जोडीदाराचं काही नाव असेल तर ते नाव या ठिकाणी टाका, अन्यथा या ठिकाणी ते ऑप्शनल या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यानंतर खाली तुम्हाला त्यांचा वोटर आय डी नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. ते जर तुमचं टाकायचं असेल तर टाकू शकता, अन्यथा ऑप्शनल आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं प्लेस जे आहे गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. गावाचं नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. 2 MB पर्यंत त्याची साईज असली पाहिजे आणि JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही गॅलरीमधून चूज करू शकता किंवा कॅमेरामधून तुम्ही फोटो या ठिकाणी काढू शकता. बघा या ठिकाणी फोटो सबमिट झाल्याच्या नंतर फोटो अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही सबमिट बटनावरती खाली आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा इन्युमरेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही या ठिकाणी त्याचा प्रिव्ह्यू या ठिकाणी बघू शकता. सर्व माहिती तुमची या ठिकाणी बरोबर आलेली असेल. या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. तुमचं नाव या ठिकाणी दिसेल, आईचं वडिलांचं नाव तुम्ही या ठिकाणी भरलेलं होतं ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुमचं नाव सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायची. डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी खाली दिलाय. या खाली आल्याच्या नंतर आय हिअर बाय डिक्लेअर दॅट अबाव इन्फॉर्मेशन इज ट्रू अँड करेक्ट. तुम्ही वरील भरलेली माहिती या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी ई साईन या ठिकाणी आपलं स्टेटस जे आहे ते या ठिकाणी होऊन जाईल आणि ई KYC जी आहे ती KYC या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे. आधारची KYC या ठिकाणी करून घ्यायचे. या ठिकाणी आपला आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली आधार OTP या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि गेट OTP बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा गेट OTP बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकाचा OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर खाली आय हिअर बाय वरती क्लिक करायचं आहे आणि खाली या ठिकाणी बघा आपल्याला सबमिट बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमच्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्याचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी बघू शकता. बघा OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आय हिअर बायला या ठिकाणी टिक करायचे आणि या ठिकाणी खाली सबमिट बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी असा जो तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी सबमिट होऊन जाईल. तुम्हाला रेफरन्स आयडी या ठिकाणी जनरेट झालेला दाखवेल. तुमचा रेफरन्स आयडी या ठिकाणी तुम्ही रेफरन्स आयडी वरून पुन्हा ॲप्लिकेशन तुमचं ट्रॅक करू शकता. तुमचा या ठिकाणी रेफरन्स आयडी जनरेट होईल. त्यानंतर या ठिकाणी सबमिटेड डेट या ठिकाणी दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या ऑनलाईन तुमचा SIR जो फॉर्म आहे तो फॉर्म ऑनलाईन भरू शकता. तुम्ही घर बसल्या कोणाचाही या ठिकाणी SIR फॉर्म या ठिकाणी भरू शकता. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.